अधिक महिना संपत आला तरी आईची ओटी भरायची म्हणते ते राहून जातं. पण आज म्हटलं कितीही वेळ होऊ दे, काही होऊ दे, आज आईची ओटी भरायचीच. शुक्रवारही आहे आणि दिवसही चांगला आहे. म्हटलं आज हा कार्यक्रम करूनच टाकू. लग्नाला 4 वर्ष होऊन गेले तरीही मी अजून साडी नेसायला काही शिकलेले नाही. कशी तरी साडी गुंडाळली आणि म्हटलं रांगोळी काढून घेऊया. इकडे रांगोळी काढून घेतली आणि कशी तरी थोडीशी तयारी केली. फार काही करत बसले नाही, अगदी किरकोळमध्ये सगळं करून घेतलं आणि मम्मीला बोलवलं. मम्मी बघा कशी हसत आली, किती खुश झाली बघा ना. आणि अशा पद्धतीने हळदी कुंकू लावून घेतलं आणि मम्मीची ओटी भरून घेतली. माझी मम्मी आज किती खुश झाली बघितलं का तुम्ही. आपली आई आपल्यासाठी सतत काही ना काही करत असते. आपण कितीही काही केलं तरी ते कमीच पडतं, कारण आईचे आपल्यावर इतके उपकार असतात ना, ते असे शब्दात नाहीच सांगता येणार. जेव्हा आम्ही लहान होतो ना तेव्हा, किंवा घरात असं काही ना काही असेल ना, त्यावेळेला लग्नाच्या अगोदर माझी मम्मी नेहमी म्हणायची की जेव्हा तुम्ही आई व्हाल ना तेव्हा तुम्हाला आईची किंमत कळेल. मग आता हे खरंच मला खरं पडतंय की आता मला माझ्या मम्मीची किंमत कळते. मम्मी जे बोलायची ना ते आत्ता लक्षात येतं, पूर्वी काही कळायचं नाही. माझं बाळ आता 2 वर्षाचं झालेलं आहे, पण ह्या 2 वर्षात मला चांगलंच कळलेलं आहे की मुलांना वाढवण्यासाठी किती काय काय करावं लागतं. अजून थोडंसं कळालेलं आहे, अजून खूप टप्पा बाकी आहे. तर आपल्याला मोठं करण्यासाठी आपल्या आईला किती कष्ट लागले असतील हे आता लक्षात येतं. तर अशा पद्धतीने मी आज माझ्या आईची ओटी भरून घेतली. आज खूप छान आणि समाधानी वाटलं.